साधारणतः 1 आठवड्याचा हा अंदाज आहे. 30 तारखेपर्यंतच आपण फार लांबचा अंदाज सध्या घेणार नाहीत. लांबचा अंदाज तेवढा सत्य होत नाही. तर मित्रांनो इथं आपण कलर कॉम्बिनेशन समजून घेऊ. ग्रीन कलर म्हणजे पाऊस, अतिरिक्त पाऊस दर्शवतो. व्हाईट कलर म्हणजे सामान्य पाऊस दर्शवतो. फिक्कट येलो फिक्कट लाल कलर हा थोडासा कमी पाऊस दर्शवतो आणि अधिक डार्क लाल कलर हा अतिशय कमी पाऊस दर्शवतो. जेवढा कलर डार्क लाल हा तेवढा पाऊस कमी असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ लगे पाऊसच पडणार नाही असं नसतं, लक्षात घ्या. या कालखंडात पावसाळ्याचं सिस्टीम आहेत, मोसमी वारे सक्रिय आहेत आणि बाष्प आर्द्रता ते स्वतःसोबत घेऊन येतात. त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस किंवा त्या वाऱ्यामुळे हा पाऊस होत असतो. पण एकूण या मॉडेलने आपल्याला असं सांगितलेलं आहे की 25 तारीख ते 30 तारखेपर्यंत राज्यात अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो, विशेषतः मराठवाड्यात मोठ्या पावसाच्या नोंदी होणार नाहीत. अगदी नोंदीच होणार नाहीत हे म्हणणं धाडसाचं आहे. हलक्या, मध्यम आणि क्वचित ठिकाणी पावसाच्या नोंदी होत असतील, परंतु घाटावर पाऊस सक्रिय राहील असं या मॉडेलकडून आपल्याला, जर इथं सिस्टीम बनली तर या ठिकाणी पाऊस सक्रिय राहील असं या मॉडेलकडून आपल्याला दिसून येते. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला सध्या हे आमचे जळगावचे यांनी 2 दिवसापूर्वी जे पाणी सुरू केलेलं आहे, आमच्या गोदाव पट्ट्यातील हे शेतकरी आहेत. अद्यापही त्यांचं सिंचन चालू आहे, बंद त्यांनी केलेलं नाही. एवढा पाऊस पडत होता, ढगाळ वातावरण होतं, अतिशय नॉर्मल पाऊस आमच्या भागात झालेला आहे. तुम्ही अजून एकदा पाहू शकता. अद्यापही त्यांचं आज रोजी सुद्धा सिंचन चालू आहे. की काल परवाचा हा व्हिडिओ आहे, हे लक्षात घ्या. मराठवाड्यातील, दक्षिण मराठवाड्यातील परिस्थिती खूप वाईट आहे मित्रांनो, त्याला आपण नाकारू शकत नाहीत. हे त्यांचे सिंचनाचे व्हिडिओ त्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे पावसाची कंडिशन अतिशय, यांनी हे सिंचन करून पेरलेलं आहे मित्रांनो, थोडंसं पाणी. तर या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो हे GFS चं हे मॉडेल आहे. या मॉडेलने पुढील 27 तारखेपर्यंत आपण 3 दिवसाचा अंदाज यामध्ये वर्तवलेला आहे. तुम्ही पहा, घाटावर जबरदस्त पावसाची ऍक्टिव्हिटी चालूच असणार आहे. अगदी पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, नाशिक पश्चिम, इगतपुरी मित्रांनो, या ठिकाणी इगतपुरीला चांगला पाऊस. जायकवाडी धरण हे 15 ऑगस्ट पर्यंत मित्रांनो 60% जाण्याची शक्यता आहे. आणि ऑगस्ट इन किंवा सप्टेंबरचा पहिला आठवडा जायकवाडी धरण भरलेलं असेल, लक्षात घ्या. 90%च्या आसपास, 90%च्या पुढे ते भरेल. आणि गोदापात्रात पाणी सुटल्यानंतर मित्रांनो 12 आमच्याकडे केटीवेर आहेत, कोल्हापूर टाईप बंधारे आहेत गोदापात्रामध्ये. अगदी पैठण पासून ते नांदेड पर्यंत, बाबुळगाव आहे नांदेड, तिथपर्यंत जवळपास 12 केटीवेर आहेत, कोल्हापूर टाईप बंधारे आहेत. जेवढं पाणी जायकवाडी धरणात जमा होते, अगदी मित्रांनो त्यापेक्षा कमी, तेवढं म्हणता येणार नाही आपल्याला खरं, परंतु मोठ्या प्रमाणात एक केटीवेर मित्रांनो 2-2 TMCच आहे, लक्षात घ्या. काही 1 TMCचे आहेत, काही 2-2, 3-3 TMCचे आहेत. एक साधारणतः 25-30 TMC पाणी या गोदापात्रात जमा होतं आणि ते मित्रांनो होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि माझा संपूर्ण गोदाकाठ या केटीवेरवर अवलंबून आहे. निश्चित घाटावर पावसाची ऍक्टिव्हिटी चालू असणार आहे, त्यामुळे हे सर्व गोष्टी होणार आहेत मित्रांनो. हे त्याच्यापेक्षा विश्वसनीय मॉडेल आपला, या मॉडेलवर सर्वात जास्त विश्वास आहे. घाटावर पाऊस पडेल. इथं पहा मित्रांनो, नाशिक इगतपुरीला जबरदस्त पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. ह्या 27 तारखेपर्यंत हे चालू राहणार आहे. गोदावरीला पाणी आता चालू झालेलं आहे मित्रांनो. साधारणतः 50 ते 25 हजाराचं आवक ही गोदावरीला सातत्याने आता चालू राहणार आहे. या ठिकाणी जबरदस्त नोंदी आहेत. परंतु मित्रांनो, माझा अंतर्गत महाराष्ट्र, ज्याला मी माझा मराठवाडा म्हणतो, या मराठवाड्यामध्ये मित्रांनो छत्रपती नगरचा दक्षिण भाग, यामध्ये पैठण आहे, वेमंडा आहे, पाचोड भाग आहे मित्रांनो, जालना माझा आहे. यामध्ये घनसंगी तालुक्यात कित्येक गावात अद्याप पाऊस नाही. अंबड तालुका आहे आमचा दक्षिण भाग, यामध्ये पाऊस नाही. बीड जिल्हा आहे मित्रांनो, गेवराई आहे, माजलगाव आहे, या भागात पाऊस नाही. हा ग्रीन पट्टा पाऊस दर्शवत नाही मित्रांनो. गडी वगैरे परिसरात पाऊस कमी आहे. हे सर्व मित्रांनो अतिशय कमी पावसाचं दाखवत, परंतु हा पिवळा कलर आपल्याला थोडासा बऱ्या पाऊस, मध्यम पाऊस दाखवत आहे. कधी 25, 26 आणि 27 3 दिवसाचा हा अंदाज आहे.
मित्रांनो नांदेडकडे चांगला पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात चांगला, इथं जळगाव, धुळे, नंदुरबार म्हणजे जळगावचा भाग आहे. या भागात चांगला पाऊस दाखवलेला, नंदुरबार वगैरे. जळगावला माझे खूप मित्र कंपनी आहे. तुम्हाला सुद्धा पाऊस राहणार आहे. अकोला आहे, या भागात पाऊस राहील. अमरावतीला सुद्धा पाऊस कमी दाखवलेला आहे मित्रांनो. मध्य अमरावती, स्वतः अमरावती शहरामध्ये सुद्धा पाऊस कमी असतो. त्याचं एकूण जर वार्षिक पर्जन्य जर पाहिलं तर अमरावतीच्या फक्त उत्तर भागामध्ये पाऊस चांगला असतो. बीड आहे मित्रांनो, बीड आहे, जालना, धाराशिव, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली या पट्ट्यात सुद्धा मित्रांनो बरा पाऊस या मॉडेलने आपल्याला दाखवलेला आहे. या पद्धतीने जर पाऊस झाला तर कदाचित आमच्या मित्राचे जे सिंचन चालू आहे, अशा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांचं सिंचन बंद होऊ शकतं, अशी एक अपेक्षा आपण 27 तारीख आणि पुढील 30 तारखेपर्यंत करूया. आणि ईशान्य वायव्य बंगालच्या उपसागरात परत एकदा लो प्रेशर सिस्टीम बनन, अशी एक आपण शक्यता वर्तवलेली आहे. 10% चान्सेस आहेत ती बनावी आणि पुन्हा राज्यात चांगला पाऊस पडावा, एवढीच अपेक्षा आपण निसर्गाकडून करूया. पांडुरंगाकडून आपण ती अपेक्षा करूया. मित्रांनो, एकीकडे राज्यात धोधो पाऊस कोसळतोय, दुसरीकडे राज्यात शेतकरी अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे, पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पिकांना सिंचनाची गरज आहे. ऊसासारखं मित्रांनो अतिरिक्त पाणी लागणारं पीक हे अद्याप त्या ऊसाच्या क्षेत्रात पाऊस समाधानकारक झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला चांगला पाऊस व्हावा, एवढीच अपेक्षा आपण पुन्हा एकदा पांडुरंग चरणी करतो, थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो ऑफिशियल IMDच्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.